नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे अशी की विरोधकांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये असं म्हटलं होतं की आचारसंहिता चालू असतेवेळी कोणत्याही योजनेचा कोणत्याही प्रकारचा लाभ कोणालाही देऊ नये. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती ती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची. तर आता यावर काल सायंकाळीच निवडणूक आयोगाने आपला निर्णय जो आहे तो जाहीर केला. तर त्यांनी या निर्णयामध्ये म्हटलं आहे की कोणत्याही योजनेच्या पैशांचं वाटप आचारसंहिता चालू असतेवेळी होणार नाही. त्याचबरोबरीनं पुढे त्यांनी हे देखील म्हटलं आहे की कुठल्याही योजनेची थकीत बाकी असेल तर तुम्ही ती वितरित करू शकता. त्यामुळे पहा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही ही तुमची थकीत बाकी आहे. त्यामुळे ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांच्या अकाउंटला आजपासून डीबीटी मार्फत 1,500 रुपये ट्रान्सफर करण्यात येतील. आणि ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्या सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर असे मिळून 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटला या 2 दिवसामध्ये जमा होतील. परंतु जानेवारी महिन्याचा म्हणजे ह्या महिन्याचा हप्ता तुम्हाला आचारसंहितेनंतर म्हणजे 15 तारीखनंतर देण्यात येईल. आता जानेवारी महिन्याचे पैसे तुम्हाला कदाचित फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला मिळू शकतात, पण याबद्दल आपणाकडे अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही. त्यामुळे आज सकाळपासूनच तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये या पैशाचं वाटप केलं जाईल. आता तुम्हाला कोणत्या महिन्याचा शेवटचा हप्ता आलाय, ऑक्टोबर की नोव्हेंबर, ते कमेंट करून लगेच कळवा. त्याचबरोबरीनं तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.